वर्क असलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. अजून तुम्ही हे ऐकू शकता, याची जर एक यादी तयार केली ना, आजकाल तर जमाना तर ChatGPTचा आहे. तुम्ही त्याला एक कमांड दिली, एक प्रॉम्प्ट दिला की पूर्ण यादी येईल. परंतु ती यादी महत्वाची नाही आहे, हे गुण आपल्या अंगी आणणं महत्वाचं आहे. मला एक सांगा, एका लहान मुला समजा का एखाद्या लहान मुलाला विचारलं की हत्ती कसा खायचा, कोण सांगेल हत्ती कसा खायचा आहे? इकडे इकडे ही तुझ्या पुढे असा मोठा हत्ती ठेवला, याला खाऊन दाखवायचा, खूप मोठा आहे, कसा खायचा? एकदा लहान मुलाला एकदा विचारलं, एक ना म्हणे खूप अशी खोल विहीर आहे, त्या विहिरीमध्ये यायला बिलकुल पायरी नाही म्हणे, तिच्यामध्ये एक हत्ती पडला, कसा बाहेर निघेल? सगळे लोक पायऱ्यांचा विचार करायला लागले. एक छोटा मुलगा म्हणाला काय ओलावून निघेल म्हणजे. मोठ्या मोठ्या प्रश्नांना कधी कधी छोटी उत्तरं असतात. सांग हत्ती कसा खायचं? तोंडाने हे पण एक चांगलं उत्तर आहे. हत्ती कसा खायचं? तेला मस्त मसाल्यामध्ये मॅरिनेट करायचं, छोटे छोटे कापायचं आणि मस्त टाळ्या वाजवा. मॅरिनेट वगैरे काही नको, कदाचित केकचा पण बनलेला असेल, मिठाईचा बनलेला हत्ती असेल, छोटे तुकडे करून खायचं. बरोबर आहे. अभ्यास करताना हे तत्व फार उपयुक्त आहे. हे आपल्या डोक्यावर असं बिनलं पाहिजे. हे तत्व कळलं का तुम्हाला? एवढा मोठा सिलेबस, एवढा मोठा अभ्यास, हे काहीतरी ना आपण जरा एक प्रयोग करूया. बिलकुल असा कोणी बोलत नाही असं व्यक्ती मला पाहिजे. ते सगळ्यात मागची बसते. ये आता तुझी सुट मागं बसलं ना तर म्हणजे आ जाऊ घ्या. आजचं भाषण नाही वाटतं का? भाषण आहे काय? पण काहीतरी शिकायला मिळतं. बस तेवढंच गरजेचं आहे. इथून जर का तुम्ही एक दोन जरी क्वालिटीज घेऊन गेलात, एका दिवशी 2 गुण शिकणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. एका दिवशी 1 जरी गुण शिकला तर एका वर्षभरात 365 गुण. एवढे तर गुण नसतील जगामध्ये. जेवढ्या गुणाची UPSC MPSC व्हायला गरज नाही. काय नाव आहे तुझं? स्वरा. जोरदार सांग. स्वरा. स्वरा. स्वरा नावाची 3-4 पर्सनॅलिटी सांग. फेमस लोक सांग स्वरा नावाचे. हा, कोणतरी स्वरा भास्कर म्हणते. संगीताचे सूर किती आहे, स्वर किती आहे ते सांग. कोणकोणते? असंच आपण गमत करू. स्वराने आणि मी एक पार्टनरशिप करायची ठरवली आहे. थोडंसं यांना शूटिंग करता येऊ म्हणून आपण इकडे येऊया. हत्ती कसा खायचा इथून सुरुवात झाली होती. काय उत्तर दिलं होतं आपण? तुकडे करून. तुकडे तुकडे करून खायचा. याचं सगळं कोरिलेशन स्पर्धा परीक्षेशी आहे आपलं. हा, हिची माझी पार्टनरशिप आहे. आम्ही एक दुकान लावायचं ठरवलं आहे. कचोरीचं दुकान लावूया. कचोरीचं दुकान आपण लावूया. ठीक आहे. कचोरीचं दुकान लावू. याच्या अनेक मायने आहेत. काय काय कामाची विभागणी केली पाहिजे? हत्तीचे तुकडे करा. कचोऱ्या कोण तळणार, तू की मी? बघा तुकडा पडला. मसाला वस्तू कोणी विकत आणायच्या घेणार. हा, वस्तू मी विकत आणायच्या. मसाला कचोरी तळण्याच्या आधी मसाला भाजावा लागतो माहितीये. त्याच्या आधी कुटावा लागतो. कोण कुटणार? अजून कोणी मदतीला येईल का? सांगा जरा 2-4 लोक या जरा सांगा काय काय कामं केले पाहिजे कचोरीसाठी. हा, आम्ही दुकानातून मटेरियल आणलं, कुठून झालं, मसाला बनवला, कचोऱ्या तळण्याचं आमचं ठरलं. पुढचं सांग. विकणार कोण हा प्रश्न आहे. बरोबर आहे. हा, अजून कुठे विकणार? दुकानाचं नाव काय असेल आपल्या? स्वरा कचोरी केंद्र. दुकानातून आणणार. क्वांटिटी 50 विकायचं की 100 विकायचं, 500 विकायच्या? कचोरीची किंमत किती? हा, बरोबर. ड्रोनमध्ये देणार की कागदमध्ये देणार की स्टीलच्या प्लेटमध्ये देणार? आम्ही स्टीलच्या प्लेटमध्ये देणार आहोत. इको फ्रेंडली लोक आहे आम्ही. कचरा नाही करून देणार. सोबत चटणी द्यायची का?
प्रश्न विचारा आम्हाला. विकत घेणार की भाड्याने घेणार? ते कोण धुणार? Very good. विचारा पुढच्या. बापरे काय बाडे तो मग फोन करा ना, दुकानदाराला पैसे लागतील. नाही, आम्ही दोघांनाच आहे, आम्ही दुसऱ्यात नाही. नाही, तुला सध्या नाही घेत. पाण्याची व्यवस्था कोण करणार? अरे व्हेरी गुड, मस्त प्रश्न आहे. नवीन प्रश्नाला टाळा वाजवा. हा व्हेरी गुड. आपण इको फ्रेंडली वागायचं. सर चटणी कोण बनवणार? चटणी पण बनव, ती वाटेल कोण? त्यासाठी लागणारा पुदिना पण विकत आणेल, सांबार पण विकत आणेल. सर गॅस कोण आणेल? गॅस कोण आणेल? चला, डोकं लावा, डोकं लावा. हा तेल कोण आणेल? आणि तेल कमी वापरायचं आहे. आताच आपल्याला सांगितलं तेल कमी वापरायचं. एकट कचोरीचे भाव काय ठेवणार? भाव काय ठेवणार? पैसे कोण घेणार? हा गल्ल्यावर पण बसते. त्याच्यासाठी इतकं जोरदार टाळ्या वाजवणार. ती पैसे आधीच करणार आहे. तिचं लक्ष नाही. तिचं सगळं लक्ष तुमचं पैसे. अजून नवीन इंडक्शन टाकायची, इंडक्शन चुलाची गॅस. कढई कोण आणणार? इलेक्ट्रिसिटी बिल कोण भरणार? स्वराचा प्रश्न आहे. सर इलेक्ट्रिसिटी कनेक्शन कुठून घेणार? वेळी मग कुठून घ्यायची आहे? आपण याला सांगायचं की पुढे टाकून घेणार का? दुकान कुठे उघडणार? एकदम गल्ली मुळात उघडलं तर ग्राहक येईल का? दुकान मेन चौकात उघडणार आहे आणि स्वरात. कशाला उघडणार? कशाला म्हणजे पैसे कमवायचे? स्पर्धा परीक्षा का द्यायची आहे तुला? रोजगाराचं काही साथ फुटायला लागेल ना काहीतरी. दुकानाचं नाव काय? बरोबर पण मगाशी मी ठरवलं होतं, स्वरा कचोरी केंद्र हे आमच्या दुकानाचं नाव आहे. चला कोरिलेट करा. काय केलं? एक छोटीशी ऍक्टिव्हिटी होती. काय ऍक्टिव्हिटी होती? कचोरी बनवायची होती. किती छोटीशी ऍक्टिव्हिटी आहे. कधी विचार केला होता की आपण की कचोरी, एक जी मार्केटला आपण कचोरी घेतो बस बेटा स्वरा बस, त्याच्या मागं इतकं सारं काही आहे असं कधी विचार केला होता का आपण? मग जर एवढ्या कचोरी बनण्याच्या ऍक्टिव्हिटीचे एवढे तुकडे पडू शकतात, मग आपल्या एवढ्या मोठ्या सिलेबसचे तुकडे पडतील की नाही पडतील? मग एका तुकड्याला असं काखंड ठरवून देता की आज मी भूगोल करेल, बुधवार आहे तर सकाळचे 2 तास भूगोल करेल, मंगळवार आहे तर सकाळचे 2 तास इतिहास करेल, असं काही शेड्यूल बनवता येईल आपल्याला? त्याचे तुकडे करता येईल. हत्ती जसा मगाशी म्हटलं होतं की कसा खायचा? तुकडे तुकडे करून खायचा. बरोबर आहे. आता अशा खूप साऱ्या गोष्टी येतात. काहीतरी जरा जिद्द चिकाटी या विषयाकडे जाऊया आपण. एक नाव लिहून घ्या, बेथनी हॅमिल्टन.